मंजुळा काही अकल बिकल आहे का नाही? त्या राखी माझ्या दुकानाच्या समोर ठेवली. हे इकडे एवढी जागा आहे तरी. का हो बापा, जेव्हा पाहिला तेव्हा माझी अक्कलच काढता तुम्ही तर. अक्कल आहेच नाही का? असाच संसार चालवत आहो का मी? अरे तसा नाही म्हणत, ह्या राखी तू माझ्या दुकानाच्या समोर ठेवली ना, कोणी गिराईक आले तर कसं सामान देईन मी, सांग का? हो आहे तरी त्या साईडला तेवढी जागा आहे. एका वेळेस 10-15 गिराईक येतात का असे बोलून राहिले. पण हे इथं एवढी जागा असून तू तिकडे कशाला ठेवली? दिसत नाही का इथून सारवत आहोत मी? सारवून राहिली ना. उडेल नाही का त्या घासल्या घुसल्या राखी आहेत. उडेल तर अजून घासाची उपा देईल. असे भडकतात बाबा, काही सांगा नको. येतो 5 मिनिटात मी. पटकन सारव ना, ह्या राखी इकडे ठेव. हो हो ठेवते. नाही, यांच्या ना नाकावरच गुस्सा राहते. असे भडकतात नाही. अरे वा काकू, मारले हात तुम्ही तर. एक नंबर मस्त सारवल्या. चांगला वाटते का सारवण तुला? हो ना काकू, मस्त दिसत आहे. मला ना फिक्का फिक्का वाटून राहिला. अजून थोडासा भडक पाहिजे होता कलर. नाही नाही काकू, चांगला वाटत आहे ना. राहू द्या राहू द्या. झाला का तुझ्या सारव सुरू करून? कुठं काकू, मी तर आता काही हातही नाही पकडली आहे. आजच्या दिवस शिवते म्हटली कपडे, मग उद्यापासून करेन. हो, आता तुझे कपडे राहतात ना शिवायचे. हो, जे अर्जंट आहेत ना ते आता शिवले. आता म्हटली मी काही आता शिवत नाही ब्लाऊज वगैरे. 4 दिवस तर लागतातच घरची साफसफाई करायला. हो पाय ना, आम्ही कालपासून करत आहोत. अजून दोघी सासरा सुना आहोत. तरी फक्त भांडे असं म्हणजे सगळेच भांडे झाले वाटते घासून. हो, काल दिवसभर तोच काम झाला ना. ह्या राखी गिकी होत्या फक्त घासायच्या. तर आज आता लक्ष्मीनं राखी वगैरे घासलं आणि मी स्वयंपाक खोली सारवून दिली. आता म्हणलं लक्ष्मीला तू भांडे किंडे लाव, मी इकडून सारवून घेते म्हटले. 2-2 राखी आहेत ना काकू तुमच्या इथे तर? हो, एक माझी सुनेची आणि एक माझी. 2 राखी राहतील नाही तर का? हो खरा. वा, मस्त नवीन दुकानही केलं नाही? पेंट मारला वाटते. हो, मारला यांनी पेंट दुकानाला. पहा बरं, काकाजी मदत करू लागतात. हो, कशाची मदत करू लागतात तर माहित नाही. नुसत्या दुकानाला पेंट मारला झाला, बाकी एक हात नाही पकडत. आम्ही दोघी सासवा सुना करून राहिला. आता नारायणही ऑर्डरवर गेला आहे. शारदा आता कुठं महालक्ष्मी बसवला आहेत तर चांगलं आहे ना. एकात बाई काम नाही करून टाकले तर काकू. आहो ना, दोघी सासवा सुना होते. आपला हळूहळू केला तरी विचार केला होतो करू का म्हणून. गेली होती ह्या दुर्गाच्या इथं गेली होती तर दुर्गानं आपलाच काढला ना बापा साफसफाईचा. काकू ह्या रजनी इथं खाली असेल ना. मग रजनीकडे गेली तर रजनी म्हणते आता शांतताई आल्या होत्या म्हणते, तर त्यांना हो म्हणली म्हणते तर मी तिकडे जात आहो म्हणते. तर म्हणले जा बाबा तू आता तिकडे जात आहे तर करू म्हटले आम्ही दोघी सासवा सुना. झाला ना आता भांडेही झाले घासून. आता हे सारवण सुरवण करून टाकतो मी. आता उद्या कपडे गिपडे धुवायला न्यावं लागेल. हो होते वगैरे म्हणा, केला तर घरी घरी हळूहळू आपला. सर्दी झाली वाटते नाही काकू? हो बाबा, काही सांगू नको. कालपासून अशी सर्दी झाली, डोकाही दुखते. काल तसा पाणीच निघत होता. काकू विक्स पाण्यामध्ये टाकून वाप नाही घेतल्या का? चांगलं गरम पाणी केले असते. माहित आहे ना, माहित आहे. तुझ्यापेक्षा तू सांगशील कधी ना करीन कधी मी. आधीच उपाय करून टाकले. मस्त पाणी गरम केले, त्याच्यात थोडाशी विक्स टाकली आणि तो वाफारा घेतली. त्याच्यानेच तर आराम झाला मला. आता आज कमी वाटून राहिला. तरी हे आमच्या इथं लक्ष्मी म्हणे, आई म्हणे तुम्हाला सर्दी झाली तर तुम्ही आराम करा म्हणे, कशाला घासता म्हणे भांडे म्हणे. मी म्हणले तूच एकटी किती वेळपर्यंत भांडे घासतील. आता एक जणीने घासला ना एक जणीने धुतला तर झाले पटकन. पटकन कुठं बापा, काल पूर्ण दिवस गेला म्हणल्यासारखा. हो काकू, जाते आता मी उद्या काढतो साफसफाई. शांताबाईनीचे मुलं आहेत तरी करू लागतात ते. शांताबाईनीला कशाला लागते बाई? ते शिक्षणाचे आहेत ना. हो, आता तुझ्याच घरचा सांग भरा म्हणतो. करू लागते का सांग? हो बरोबर म्हणले काकू, नाही करू लागत बाबा. हे पोरं लहान राहिले तर करू लागतात. अभ्यास नाही राहत तेवढा, आता अभ्यास राहते जास्त. आणि दिवाळीमध्येच त्यांचे पेपर गिपरही येतात. बरोबर आहे. तर मग असं आहे ना, आता दिवाळीला माणूस साफसफाई करते. वर्षातून एक वेळा सगळा सामान घासघूस करावं लागते. मग तर रोज असंच झाडझूड करते म्हणा, झटक माणूस. पण दिवाळीला सगळा घास घूस धुधा सगळं सामान करावं लागते. एक कोणा नाही ठेवा लागत ना, काही नाही. हो काकू, मी तशीच करते. पूर्ण आधी सामान काढून टाकते, मग झाडते, मग सारव सुरव करते, मग नंतर ते भांडे कुंडे घासते ना नंतर ठेवते मी. असंच आहे माझ्याही. नाही तर कोणी तिथल्या तिथं ठेवतात ना, करतात बाबा. माझ्या न तसं जमत नाही. मधात ठेवून देतात सामान आणि झाडझूड करतात ना सारवतात. माझ्या नाही जमत तर तसं. मी काढून घेते पूर्ण बाहेर सामान. आता जागा आहे तर काढते. तू कोणाच्या घरी जागा नाही राहिली तर मग तिथंच ठेवतात, मधात ना करतात आपला. आता पाय ना, आमच्या घरी ह्या 2 टन रॅकी इथं ठेवलं तर आता कुरकुर करत होते तुझे काका. इकडे कशाला ठेवली माझ्या दुकानाच्या समोर? जागा नाही आहे का तुला ठेवायला? असे तसे बोलत होते आताच तुझ्या यायच्या आधीच. इकडेच होते पण आता इथून सारवतो म्हणले तर मी इकडे मांडून ठेवले. त्या अजून जमते तरी आहे थोडीशी जागा, तिथून सामान वगैरे घ्यायला जमते. नाही जमत का सांग?
जमते ना काकू, जमते जमते. कुठे गेले काकाजी? येत आहेत तिकडे, बाथरूमकडे गेले असतील. सामान घ्यायसाठी आली का? हो काकू, साखरही नाही आहे ना चायपत्ती नाही आहे, तर घेऊन जाते म्हटली. आता थोडासा चहा बनवते म्हणून उठली, बघते तर चायपत्तीच नाही आहे, साखरही आहे म्हणा थोडाशी, पण नेऊन घेते म्हटली. काकाजीने सारवू लागला असतील नाही काकू? कुठं हो, नाही सारवू लागला बाबा, मीच सारवलं. फक्त तो दुकानाला पेंट लावला बस एवढाच. हो का, मला वाटलं सारवू लागला असतील. हो, तुझे काका सारवू लागतात का? त्यांना दुकानाचाच नाही संपत, तेच तर पेंट दुकानाला रात्री वगैरे मारला त्यांनी. गिराईक राहतात ना मग. हो बरोबर आहे. बस ना तो सूर्यकांता, लक्ष्मीनं चहा बनवला नाही, चहा पिऊन जाशील. हा नाही नाही काकू, आता जाईन ना, बनवीन ना घरी ना. आता मांडलं ना चाईन चहा, आता पिऊनच जाशील. अहो कुठं गेले? सामानासाठी आली आहे ना सूर्यकांता, सामान द्या ना. हो येतो येतो. अरे रे रे, काऊन रडते दादू? माझे पप्पा जात आहेत म्हणते म्हणून रडून राहिला. जा नको ना जावई, थांबा ना 1-2 दिवस. मी तर तशीच म्हणत आहे पप्पाजी, थांबा म्हणते यांना. थांबलो तरी माधुरी 2 रात्र थांबलो ना. आता कामधंद्याचंही बघावं लागेल ना. आजच्या दिवस थांबून गेले असते जावई बापू. नाही मामीजी, तेजस बाळा, मम्मीला त्रास नाही द्यायचा, खेळू करायचा. तुम्ही आले तर खूप शहाणा झालाय हा. रडत नाही तर बाबा असा पोंगा सुरू राहते याचा. हो का? हो ना जी, बघा तुम्ही आले ना तर तुमच्या जवळ राहते मस्त शांत. त्याला माहित आहे ना माझे पप्पा आहेत म्हणून. आई ना खूप आठवण करते तेजसची. तुम्हाला नाही येत का आठवण? येते ना, येते, म्हणूनच तर चल म्हणत होतो. पण आता मामीची नाही म्हणतात ना दिवाळीपर्यंत. काही नाही, आता मग 15 दिवसाची गोष्ट. नाही तेजस बाळा, मग येतो बेटा मी, घ्यायला येतो दिवाळी झाल्यानंतर. मग आपल्या घरी जाऊ. मामाजी मयूर कधी येणार आहे? येईन म्हणे आता 2-4 दिवसात, दिवाळीच्या 2-3 दिवसाआधी येईन म्हणे. असं. चला ठीक आहे मग माधुरी, मामीजी निघतो मी आता. घे माधुरी, तेजसला घे. हो द्या. हो तो थैला तिकडे ठेवले का डिक्कीमध्ये? हो, जावयांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये झाला ना ठेवून थैला. ठीक आहे माधुरी, मग काळजी घे स्वतःची, माझ्या बाळाची. हो. बरं ठीक आहे मामाजी, येतो मग मी. हो बाबा, आता नाही थांबू म्हणता, तुमचाही कामधंदा आहे. फसल वगैरे धानाची कशी आहे यावर्षी? धानाची फसल आहे बरी, थोडासा रोग लागला यावर्षी. हो का? आता आमच्या इथले बाबूजी येईल म्हणून बाबा गावाकडे, इकडे येतील ना? हो येतील ना नातकाची भेट करायला. बाय कर बेटू, बाय कर. बाय बेटा, बाय तेजस, बाय बेटा. जाय ना मन असं जायसाठी होत नसेल, पण आता काय करतील, कामधंदे आहेत. आता इथंही किती दिवस थांबतील, तरी 2 दिवस थांबले. हो आई म्हणत होते आता तेजसची खूप आठवण येईल म्हणून, आता हुकारा देते ना, हसते. हो बरोबर आहे ना आई, मी झोपवते तेजसला. हो झोपो. बाबा माधुरी कुठे गेली इंदू? ते झोपवतो म्हणे तेजसला, घेऊन गेली आतमध्ये. तिलाही बरं नाही वाटत असेल आता जावई बापू गेले तर. इंदू मी वावराकडे चाललो. हो धानाला असेल ना काटायला. हो तो हलकावाला आला ना, पाहावा लागेल आता बाया वगैरे. मी पण जाऊन बघते आता ह्या रजनीकडे, हे भांडे कुंडे आहेत घासायचे, तर उद्या येशील का म्हणून विचारते. आता जावई वगैरे होते तर त्याच्यामुळे काही गेली नाही तर कालच जाईन ना विचारेन म्हणत होती. आताच तर साफसूफ केली होती ना, अजून किती वेळा साफसूफ करते तर? हो तर दिवाळी आली ना, दिवाळीमध्ये असंच ठेवायचं का घर आपला? दिवाळीमध्ये साफसूफ करावं लागते, नाही तर आता उन्हाळ्यामध्ये केली होती, आता कुठं केली काही सांगता बाबा. चांगलाच तर दिसते ना. हो दिसते चांगला, आपण पाहाल बरं. हे पडदे वगैरे आहेत, चादरी आहेत, भांडे आहेत, कमी काम आहेत का दिवाळीचे? पाय बाबा, आता तू पहिले माधुरीकडे जा ना, थोडा वेळ बस माधुरी जवळ, मग जाशील. नाही थोडा वेळ राहू द्या तिला एकटीच, थोडा वेळ नाही जात मी. जावई गेले तर लहान तोंड केला त्यांनी पण. हो वाटते ना, आता त्यांनाही वाटते. हो रजनी दिसते चांगलासा पांढरा. मी तर म्हणत होते थोडासा गाडा कर म्हणून. ताई हा डिसेंबर आहे ना, तर जास्त गाडा नाही लागत. मी म्हणतच होतो होईल एवढाच म्हणून, गाडा करून काही अर्थ नाही आहे म्हणून. आधी ना सारवताना नाही दिसत पांढरा, असं वाटते का काही सारवल्यासारखाच नाही दिसत, नाही का सारवताना? आता वाढला तर पहा बरं. हो रजनी मस्त दिसून राहिला आता, एकदम पांढरा शुभ्र. पाय का मी धडी केली लावली तर जमला का माझाही कलर? हो जमला, पण लाल कलर लावले असते ना अजून उठावदार दिसला असता. यांना आणलाच नाही ना लाल कलर, हा कोणता म्हणतात बाबा याला, ब्राऊन का तर म्हणत होते. काही नाही होत ना, आता तुम्ही दरवर्षी डिसेंबर लावतात आई. पातळच करावा, पातळनीच सारवावा, जाड राहिला ना मग ते पोपडे निघतात. हो बरोबर म्हणते रजनी. आता 2-3 वर्ष नाही सारवा तर मग ठीक आहे, थोडासा जाडजूड पकडला तर गाडा, पण तुम्ही दरवर्षीच सारवता. हो समोरून दरवर्षी सारवा लागते, नाही तर का समोरून. आणि हे किचन आपली हाल गिल्ला का नाही सारवला एखाद वर्षी तरी चालते, पण समोरून ना किचन मागेहून चांगला पाहिजे.
सारवलंच पाहिजे दरवर्षी. सारवला नाही तसा वाटत नाही दिवाळीच्या सणासारखा. बरं झालं ताई हे शिडी आणल्या तर तुम्ही. ते शिडी ना मोठी बोकीची बोकी आहे तुमची. आणि हालते बापा तिच्या पाय, भीतीच वाटत होती. हो ते शिडी दुसरीच करावं लागते आम्हाला. कोणाच्या इथून आणल्या तर हे ललिता ताईच्याच इथून आणल्या का? त्यांच्या इथं आहे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. हो तिच्याच घरची आहे, पण ते म्हणे 2 वाजेपर्यंत आणून द्याल म्हणत होते. म्हणूनच तर म्हणतो आता समोरून हा पहिले सारवून टाकू, मग शिडी नेऊन द्यायला बरी होईल. हो त्यांनी पण दिवाळीची साफसफाई करायला काढला असतील नाही. हो भांडे बिंडे काढत होती. आता तर नाही आहे म्हणे शिडीच्या काम. मग हे घासघूस झाल्यावर लागेल म्हणे. ढाबा वगैरे झाडावाचा आहे म्हणत होती. हो त्यांच्या ढाब्यावर चढायसाठी ना पायऱ्या नाही आहेत बाबा, शिडी लावून चढतात त्या. शांताताई तुमच्या सारवणच व्हायचं आहे का? तर शिडी खाली नाही झाली? झाली ना, झाली. आता थोडासा 1-2 हातच मारायचे झाली. आता आणूनच देणार होती मी, नाही आधी असतीस ना तरी आणून दिलं असतं. आता भांडे कुंडे घासून झाले की नाही, तर म्हणलं आता ढाबा झाडझूड करायचा आहे, तर म्हणलं आता शिडी पाहिजे. जाऊन पाहते म्हणली. खाली झाली असेल म्हणले, तुम्ही कामात असणार तर नाही आणून दिले असणार असं वाटलं मला, म्हणून आली मी. हो झालीच शिडी खालीच झाली. आता झाली वाटते शांताताई तुमची दिवाळीची सगळी साफसफाई? नाही हो कुठं झाली ललिता, नाही झाली बाबा, नाही झाली म्हणता. सारवं नाही झाला, ते भांडे दिसून राहिले घासघूस करून, आणि नाही झाली म्हणता. नाही समोरूनच सारवण झाला, मागेच्या तिकडे तुझ्या तसाच आहे आणि किचनच्याही तसंच आहे. हे शिडी लागत होती की नाही, तर मग उद्या रजनी येणारही नाही आहे. आता काल आली ना झाली, उद्या म्हणते आपल्या घरच्या काढतो म्हणते. तर म्हणलं आता वरवरचा जो आहे तो आता करून घेतो म्हणली, मग एकटी करीन वाटल्यास. आता उद्या कपडेच तर धुवायचे आहेत, तर मला मोठा विचार आला. रजनीलाही म्हणतो उद्याच्या दिवस येऊन जा, तर नाही म्हणून राहिली ती. ताई मी आधीच सांगितली होती 2 दिवस फक्त येईन म्हणून. हो म्हणली होती की म्हणा 2च दिवस येईन म्हणून. पाहिन आता. शांतताई वाकरा घरी धुता की तळ्यावर? नाही ललिता घरी नाही धुत वाकरा. वाकरा कुठं जमतात का घरी धुवायला? तळ्यावरच छान होतात. आपट उपट केला ना, फेकटाक केला तरी चांगल्या होतात. तर झाला मग तळ्यावर कोणी ना कोणी मिळतातच, आपटू लागतील. हा आता पाहतो. डिस्टेंबर मारलं का? मस्त दिसत आहे घर तुमच्या. हो ललिता हे का म्हणत होते आमच्या इथं पांढरा कलर नाही ठेवू म्हणत होते. काही गुलाबी निळा असा ठेवू म्हणत होते. मी नाही म्हणलो, मला नाही आवडत बाबा, पांढराच चांगला वाटते. हो पांढराच चांगला दिसते ना, मस्त उठावदार दिसते पांढरा कलर. जमला का ललिता सारवण चांगला? हो जमला ना बाबा, 1 नंबर जमला कलर. शांतताई काल मग भांडे किंडे नाही घासल्या का आज घासल्या? आता कालही झाले ना भांडे घासून. काल भांडे घासला, मग आता ते जे राहिले होते ते आता आज घासला. काल पूर्ण झाडझूड केला आणि जेवढे झाले तेवढे भांडे कुंडे घासघूस केला. आता हा काढून तर झाला, घासघूस करून झाले, पण सामान लावायला 1 दिवस जाईल पूर्ण. आता लावतच नाही मी. उद्या पाहतो तशी कपडे गिपडे धुवून आणून घेतो. सारवण मग झाला का? मग उद्या नाही आहे सारवण. मागची भिंत आहे सारवाची आणि किचन आहे, तर 2 जणी सारवून ना होऊन जाते आजनी. हो होते वगैरे म्हणा. आता 2:30 वाजले. जेवण वगैरे झाला का नाही? तर झाला ना जेवण वगैरे केला. हाच आता वाढवा उडवाचा होता, तर एकही सामान वाढवून नाही झाला माझा. उद्याचा दिवस आहे म्हणे सोनू पेपर, परवाच्या दिवशी वाळू टाकून देईल डब्यातले सामान पापड कुरवड्या मूग तर चणे तर हा तर तो राहते ना भरला. मी तर टाकली बापा वाळू. तुझ्या घराला स्लॅप आहे ना तर जमते टाकायला. मला इकडे समोरच टाकावं लागते ना वाळू. मागे इथं स्लॅप आहे ना, तिथं नाही टाकत का? तिथं शिड्या नाही आहेत ना, शिडी लावून चढावं लागते, 1 जण भरून घ्यावं लागते. म्हणलं आता नाही करत टाइमपास फालतू. नाही तर जमते गिमते, आमची बाथरूमची स्लॅब मोठी आहे म्हणा. आता या रजनीच्या घाईनं पटपट कामं ओळखवा लागत आहेत. किती वेळात होईल खाली शिडी? बस ना 2 मिनिट आत्ता होते ना खाली. नाही मी दुकानातून येतो तोपर्यंत. आता कर मग का घ्यायला चालले तर. निरमा संपला तर आता निरमा आणून घेतो म्हणलं इकडे आले तर. झाले का मग सगळे भांडे गिंडे झाले घासून? हो झाले, पण निघतील ना अजून उद्याही तुमच्यासारखेच. काल तुम्ही कसे घासले तरी एवढे भांडे निघाले तसे नाही का? हो एका दिवशी नाही होतो भांडे, कारण का सामान सुमान राहते ना, मग हा सामान त्या डब्यात ना त्या डब्यातला सामान त्या डब्यात असा करतो ना. हो मला सामानही आहे शांतताईच्या इथं. रजनी कशी गोष्टी करते, आता सामान राहील नाही तर का? आता नाही पण पुष्कळ सामान आहे शांतताई. पोराचं लग्न कराल की नाही, दाईज नाही देतील तरी हा सामान संपत नाही तुमचा. हो पोराचं लग्न करीन तर दाईज नाही देतील तरी सामान नाही संपत. नाही सांगावं लागेल मग सामान नको द्या म्हणून. पटपट सारव ना रजनी, मी येते पटकन 5 मिनिटात. शिडी खाली करून दे. हो ना हो झाला 2 ब्रश मारायचे आहेत बस झाला. आता हात दुखला होता तर थोडीशी थांबली बाबा. मस्त रुमाल रामाल तर बांधून टाकली आहे बाबा. तर झाड झूड करावं लागते तर केस खराब नाही होत का? रोज कोण केस धुते? धूळ जाते ना. असा रुमाल वगैरे बांधला तर मग धूळ नाही जात, बसत नाही केसावर धूळ. मी अशीच बांधून करते बाबा हे दिवाळीचे साफसफाईचे कामं. नाही चांगलं आहे असे बांधूनच करून कामं करावा.
नाही तर का रोज कोण केस धुत बसते. एक तर केसही खूप बिघडून राहिले. रोज केस धुईन की नाही तर टक्कलच होऊन जाईन मग.